राष्ट्रवादीतून अनेक आमदार सोबत येण्यास तयार असल्याचा दावा शरद पवारांनी केला। अजित पवारांच्या सोबत असलेल्या आमदारांना सरसकट घेणार नसून निवडक आमदारांना परत पक्षात घेणार असल्याची पवारांनी सांगितले। तर शरद पवार यांच्या या दाव्यामुळे राष्ट्रवादीतून कोणीही परत जाणार नाही ही सांगण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आली। राष्ट्रवादीतल्या इच्छुकांची सरसकट घर वापसी नाही। सहकाऱ्यांशी चर्चा करूनच आमदारांची घर वापसी। शरद पवारांच्या वक्तव्यानं इनकमिंगच्या चर्चेला जोर। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीतले आमदार अजित पवारांना सोडून शरद पवारांकडे येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। त्यातच शरद पवारांनी आमदारांच्या घर वापसीवर मोठं वक्तव्य केलंय। पक्षाला फायदा होईल अशाच आमदारांना पक्षात घेणार असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। सरसकट कोणालाही पक्षात घेणार नाही असं सांगून शरद पवारांनी अनेकांचं टेन्शन वाढवलंय। पार्टी के लिए, लोगों के लिए जहाँ मदद हो जाएगी, पार्टी में काम करने वाले कार्यकर्ता का हौसला बढ़ जाएगा, ऐसे साथियों को स्वागत करने में कोई समस्या नहीं। राष्ट्रवादीनं मात्र शरद पवारांचा दावा फेटाळलाय। अजित पवारांसोबतचा कोणताही आमदार त्यांची साथ सोडणार नाही असा दावा राष्ट्रवादीनं केलाय। 42 आमदार पक्षांतर्गत बंदी कायदा जो आज महाराष्ट्रात देशात लागू आहे, की 42 आमदार आणि 43 आमदार आणि 2 अतिरिक्त असलेले अपक्ष आमदार हे सर्व अजितदादांसोबत आहेत। ट्रायडंट हॉटेलला ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस आदरणीय अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, म्हणजे सर्व आमदारांनी, की आम्ही अजितदादा तुमची साथ सोडू शकणार नाही। राष्ट्रवादीत कुंपणावरचे आमदार कोण अशी चर्चा आता सुरू झाली आहे। अजित पवारांनी सातत्यानं शरद पवारांचा दावा फेटाळला असला तरी आमदारांच्या इनकमिंगची चर्चा मात्र आता थांबायचं नाव घेत नाहीये। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।